रक्कम 25,000 रुपये माननीय श्री अण्णाशंकर मोहिते रिटायर्ड असिस्टंट सब इन्स्पेक्टर आहेत त्यांचा सन्मान होतोय श्री प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून आणि आपण सन्मान करायचा आहे एक मायेची उपदार शाल पुष्पगुच्छ प्रेमाचा आणि एक सन्मान चिन्ह एक आठवण म्हणून प्रेमाची आठवण म्हणून सिद्धेश्वर चषकाचे एक सन्मान चिन्ह घ्यायचं आहे एक प्रेमाची मायेची महाराष्ट्राची पूर्ण तडोळे ग्रामस्थांची उपदार शाल एक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आपण आपल्या या सिद्धेश्वर चषकामध्ये आलात आपले खूप 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 आभार एक 4 चांद लावलेत या चषकासाठी त्याच्याबद्दल आपले परत पुनश्च एकदा आभार मनाच्या अंतकरणामधून जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे मॅच रंगेल फर्स्ट सेमीफायनल श्री 11 कुसाईवाडी विपक्ष आरळा धमाका दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची सामना 2 ओव्हरचा असेल तसेच तडवळे गावचे सुपुत्र सागर पाटील यांचा सन्मान घेत आहेत निलेश पाटील सागर पाटील पाहूया आपण आपला सन्मान यथोचित सन्मान होईल निलेश पाटील यांच्या माध्यमातून सागर पाटील दादा आपण इथे आलात आपल्या सिद्धेश्वर चषकामध्ये 4 चांद लावलेत त्याबद्दल आपल्याला मायेची उपदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन निलेश पाटील करतात आपलं स्वागत आपण स्वागत आणि सन्मान स्वीकारायचा आहे चला पंच थोडं स्पीडअप करा नंतर आपल्याला सूर्यप्रकाश सामना थोडासा कमी षटकाचा फायनल खेळवावा लागेल पंच आयोजकांचा निर्धार आहे की सामना 5 ओव्हरचा खेळवायचा आहे फायनलचा बघूया जर सूर्याने साथ दिली तर सामना 5 ओव्हरचा किंवा 6 ओव्हरचा सुद्धा होईल चला मयूर पन्हाळगडचा पहिला चेंडू बॅटची ब्रश घेऊन बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये आणि श्री गणेश होत आहे आरळा धमाका संघाचा सूर्य इथे साथ देईल नाही देईल पण रात्री मुंबईला जरूर साथ देईल अशी अपेक्षा आहे आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने चला चेंडू पूर्व आयोजक थोडंसं आता तुम्हाला चतुर चाणक्य राहावं लागेल एवढ्या दिवसभरामध्ये खूप मेहनत केली आपण थकला असेल आम्हाला माहिती आहे पण थोडीशी आता मेहनत करावी लागेल कारण हा मुवमेंट जो आहे या मुवमेंटमुळे कोणताही गालबोट लागता कामा नाही आणि आता मात्र बॉलला उडवलंय बॉल चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स फील्ड होईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय दुसरी धाव कंप्लीट होईल का आणि आता मात्र तिथे थोडं फंबल आणि ते तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला असता मात्र फलंदाजाचं लक्ष नसल्यामुळे इथे मात्र कोणत्याही धावेचा फटका पडला नाहीये कुसाईवाडी संघाला आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचतीये 2 चेंडू अखेरीस 3 वरती पुन्हा एकदा बॅटची ब्रश घेऊन बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये आणि पुन्हा एकदा धावसंख्या ऍड होईल 4 नी 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत धावसंख्या 4 अतिशय चांगलं षटक हाताळतोय मयूर पन्हाळकर हा चेंडू शॉर्ट पिच होता त्याला हुक केलाय मात्र फक्त बॅटची कड घेऊन बॉल पुन्हा एकदा डिक्लेअर क्षेत्रामध्ये सिंगल डबलनी मात्र कोणताही प्रभाव पडणार नाहीये कुसाईवाडी संघावरती चला दुसऱ्या
खटिंगवाडी संघाचा राहुल खटिंगला एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे जाहीर करण्यात येतोय. त्याची एक उत्कृष्ट फलंदाजी इथे पाहायला मिळाली. त्यांनी 3 बॉल 3 लगातार षटकार घेतले आणि एक हातोटी मॅच आपल्या खटिंगवाडी संघाला मिळवून दिली. क्वार्टर फायनल मध्ये कुठेतरी थोडे कमी पडले ते. मारुती पाटील नाना यांच्या माध्यमातून त्यांना हा मॅन ऑफ द मॅच प्रदान करण्यात येते. हा चेंडू अतिशय उसळी घेणारा चेंडू आणि इथे व्हाईट +1 अशी 2 धावांची परत एकदा ऍड होईल आणि या 2 धावेनी धावसंख्या पोहोचली होती 7 वरती. शेवटचा चेंडू षटकातील शिल्लक असेल मयूर यांच्या. थोडीशी तंत्रशुद्ध बॅटिंग करताना फलंदाज दिसतोय. हा चेंडू बॉल बॅक ड्राईव्ह, बॉलला गुदगुल्या जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. तिथे अतुल पनाळकर स्वतः फील्ड करतील तोपर्यंत धावसंख्यामध्ये 1 धाव ऍड होईल आणि धावसंख्या पोहोचली 8 वरती. 1 षटकानंतर 8 बिनबाद 8. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय हर्ष पवार. हर्ष पवार याच्यावरती हल्ला चढवेल का रोहित, कारण धावसंख्या 8 तितकीशी पुरेशी नाही आहे. श्री 11 कुसाईवाडीच्या फलंदाजाची जर रूपरेखा बघितली तर तितक्याच्या धाव्या पुऱ्या नाही आहेत. कमीत कमी 20, 22, 25चा पल्ला त्यांना गाठावा लागेल, कारण त्यांच्याकडे मयूर पनाळकर, हर्ष पवार किंवा अतुल बाबू सारखे चांगले फलंदाज आहेत. त्याच्यामुळे चांगली मोठी धावसंख्या उभारावी लागेल जर सामना जिंकायचा असेल. पाहूया हर्ष पवार यांचा पहिला चेंडू रोहितसाठी. आता मात्र बॉलला उडवलाय आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार. काय फटका खेळलाय. टायमिंग बघितलं, बॉडी लँग्वेज बघितली तर जसा बॉल त्यांनी प्लेट केला बॉलवरती लिहिलं होतं 6 धावांचा मोहर लागली होती जणू. आणि रोहितच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार. पुन्हा एकदा हर्ष पवार रोहितसाठी. हा चेंडू थोडासा स्पीड होती चेंडू मध्ये, त्याच्यामुळे बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला आणि डॉट चेंडूची सांगता. थोडासा प्रेशर क्रिएट केलाय फलंदाजावरती. थोडासा क्षेत्ररक्षक, एक अनऑर्थोडॉक्स क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे कुसाईवाडीच्या माध्यमातून. चला सामना स्पीडअप करून घ्या. अजून एक फायनलचा एक सामना खेळवायचा आहे. पुन्हा एकदा हा चेंडू कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. तिथे फिल्डर येतोय. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि प्रयत्न झालाय सक्सेसफुल. आणि या 2 धावांनी धावसंख्या पोहोचेल 16 वरती. रोहितच्या माध्यमातून अतिशय आज दिवसभरामध्ये चांगली बॅटिंग बघायला भेटली आहे, चांगली फलंदाजी केली आहे त्यांनी. आणि आता या 3 चेंडूवरती कोणत्या प्रकारचे फटके खेळेल ते पाहणं गरजेचं. हा चेंडू हुक केलाय त्याला. तिथे क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे मिस्टेक आणि जेल झालाय धरणीला दान. आणि धावसंख्येमध्ये पुन्हा भर पडेल 1 धावेनी. धावसंख्या पोहोचली 17 वरती. अजूनही 2 चेंडूचा शिल्लक आहे खेळ. या 2 चेंडूवरती कोणता मोठा फटका खेळू देईल का हर्ष, की अंकुश लावण्याचं काम करेल, पाहूया. हा चेंडू ऑफ साईडला खेळून काढलाय. तिथे छोटा मुन्ना आपलं फिल्डिंग करेल तोपर्यंत 1 धाव घेतली आणि या 1 धावेनी धावसंख्या पुन्हा एकदा सरकते हळूच 18 वरती. 18 नंबर बोलला तर विराट कोहलीचा जर्सी नंबर, द किंग कोहली, ज्याच्या माध्यमातून आपल्या भारत देशाचा
नाव पूर्ण जगामध्ये त्यांनी नेलं, तो विराट कोहली, जर्सी नंबर 18. हा चेंडू शॉट होता, त्याला पूल केलाय आणि पूल मात्र सक्सेसफुल झाला नाही आणि कुठेतरी क्षेत्ररक्षक निवडला आणि क्षेत्ररक्षकाने कॅच केला कंप्लीट आणि धावसंख्यावरती लावला अंकुश. फक्त आणि फक्त 18 धावा बनवल्यात आरा धमाकाने आणि 19 धावांची गरज असेल ती श्री 11 कुसाईवाडीला. चला आरा धमाका, लगेच आपण क्षेत्ररक्षक सजवून घ्या आणि श्री 11 कुसाईवाडी लगेच क्षेत्ररक्षण आपले फलंदाज पाठवा, कारण आपल्याला अजून एक फायनलचा सामना खेळवायचा आहे. तर प्लीज घाई करा आणि आयोजकांना सहकार्य करा. चला आरा धमाका, घाई करा प्लीज. अजूनही एक फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. चला टीम मीटिंग नको आहे, आरा संघ टीम मीटिंग नको आहे. चला क्षेत्ररक्षक सजवून घ्या. सकाळपासून आपल्याला सहकार्य करत आला, एका मॅच साठी सहकार्य करा मित्रांनो. कुसाईवाडीकडून ओपनिंग पेअर मयूर पनाळकर आणि हर्ष पवार मैदानामध्ये दाखल झालेत. तर बॉलिंग ट्रॅक वरती रोहित बाष्टे पाटील. 19 धावांचं आव्हान असेल. 9.5च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. बघूया आरा धमाका या धावा डिफेन्स करतय की मयूर पनाळकर, एक घोंगावणारं नवी मुंबईचं वादळ रोहित. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती गर्रकन फिरला आणि बॉलला धाडून दिले भुर्रकन सीमा रेषा पार. षटकार. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेत मयूरनी आणि धावसंख्येमध्ये श्री गणेश केला षटकारांनी. आता येणारे चेंडू असतील 11 आणि धावा बनवायचे असतील 13. चला खिरोडे संघ कर्णधार आपण या इथे लगेच टॉस का बॉस मध्ये. खिरोडे संघ दुसरा चेंडू लेग कटर पद्धतीचा चेंडू होता. मयूरला कोणत्याही पद्धतीला याच्यावरती उत्तर नव्हतं आणि मयूरकडे उत्तर नसल्यामुळे चेंडू झालाय डॉट. अतिशय चांगला चेंडू हाताळला होता रोहितने. विकासा पाटलांना ओळखत नाही का तुम्ही? तुमच्या इकडचे ते
हा चेंडू आव्हान नो बॉल, पिचच्या पट्टीच्या बाहेर चेंडू आणि नो बॉलची सांगता. फोन करून सांगा. पुन्हा एकदा मयूरच्या बॅट मधून तो तडाखा आणि आमच्या समालोचक कक्षाला गवस निघालणारा षटकार आलाय त्याच्या माध्यमातून आणि धावसंख्या पोहोचवली 13 वरती. अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावा करायच्या आहेत 7. 6. पुन्हा एकदा उडवलाय. आता मात्र तिथे जज होतोय बॉल आणि बॉल झालाय कॅरी आणि चेंडूची झाली सांगता आउट. मयूर पन्हाळकरला दाखवला तंबूचा रस्ता आणि आता मात्र काय घडेल काय बिघडेल का, कारण मयूर पन्हाळकर सारखा एक चांगला उमदा खेळाडू बाद होऊन परततोय तंबूच्या दिशेने आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय बाबू बेबले. 9 चेंडूमध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. येणारे 8 चेंडू आणि धावसंख्या 6 बनवायची आहे. बाबू बेबले ऑन स्ट्राईक. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू त्याला पूल केलाय. तिथे फील्ड करेल तोपर्यंत फक्त धाव मिळेल ती 1 आणि 1 नी धावसंख्या हळूच पुढे सरकली आणि जाऊन पोचली 14 वरती. हर्ष पवार आता पहिल्यांदा स्ट्राईक वरती या मॅच मध्ये. ड्राईव्ह केली आहे. तिथे कोणत्याही प्रकारचं कव्हरिंग नव्हतं. कव्हरिंग असतं तर कदाचित हर्ष पवारला सुद्धा तंबूचा रस्ता पुन्हा एकदा दाखवला असता. मात्र थोडंसं तिथे कव्हर होणं गरजेचं होतं आणि पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोचली आहे 15 वरती. सचिन येणारे 6 चेंडू आणि धावा करायचे आहेत. 6 चेंडू आणि 4चं समीकरण सोपं समीकरण आहे. हर्ष पवार याचा पहिल्या चेंडूला मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. अतिशय सुंदर अशी बॉलिंग करतोय. मात्र कुठेतरी धाव संख्या कमी रचली गेली आळा धमाकाच्या माध्यमातून आणि त्याचाच कुठेतरी भुर्दंड पडतोय. थोडंसं समीकरण वेगळं असतं. एखाद दुसरा षटकार जर आला असता तर समीकरण थोडं अवघड होऊन बसलं असतं. हर्ष पवार येतात पुन्हा पुढील चेंडू. आता मात्र जमिनीला गुदगुल्या करत बॉल चालला लेग साईडच्या दिशेने आणि तिथे मग फक्त धाव मिळेल. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बाबू आणि हर्ष मध्ये पाहायला मिळाली आणि आता धाव संख्या करायची आहे फक्त आणि फक्त 1. टॉस साठी खिरवडे संघाचे कर्णधार लगेच या आणि विनिंग झाल्यानंतर लगेचच विनर संघाचा कर्णधार लगेच टॉस का बॉस मध्ये यायचा आहे. हा फुलटा चेंडू त्याला कॅच केलाय आणि अजूनही मॅच फसली आहे का. येणारे 3 चेंडू. विवेकने एक चांगला सुंदर कॅच घेतला. अतिशय सुंदर झेल.
न्यू बॅटर अतुल पन्हाळकर. 2 चेंडू आणि 1 धावीची गरज असताना अतुल पन्हाळकर स्वतः हा चेंडू इथे कुठेतरी चुकी झाली आहे का? आणि यस, इथे चुकी झाली आहे. झेलचा ड्रॉप झाला आणि सामना सुद्धा असा हातातून निसटलाय. अतिशय चांगला सामना रंगला होता, मात्र फलंदाजाकडून चेष्टीरक्षकाकडून झाली चूक आणि टॉस साठी लगेच येते कुसाईवाडी संघ. बाबू सर या लवकर. बाबू खिरवडे संघ चला लगेच टॉस करा. सामना 2 षटकाचा असेल याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही कर्णधारांनी सामना 2 षटकाचा असेल. सर्व मान्यवर जावा टॉस का बॉस मध्ये. सर्व मान्यवर आपण जावा सगळे टॉस का बॉस मध्ये. फायनलचा टॉस आहे. अतिशय सुंदर असं आयोजन म्हणावं लागेल सिद्धेश्वर चषकाचं. कारण सामना आपण 2 ओव्हरचा खेळवतोय म्हणजे तंत्रशुद्ध आणि टायमिंगचा पुरेपूर वापर करून घेतलाय तडवळे संघाचा. तडवळे संघाचं खरंच मन करेल तितका आभार आणि अभिनंदन कमीच आहे. आमच्या समालोचक कक्षेच्या समोर टॉस होताना मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फायनलचा टॉस होतोय खिरवडे आणि कुसाईवाडीच्या मध्ये. चला श्री 11 कुसाईवाडीने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर खिरवडे संघ आपण या आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवा. चला खिरवडे संघ लगेच, कारण सेकंड बॅटिंग आपल्याला करायची आहे त्याच्यामुळे लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सामना 2 ओव्हरचा 2 षटकाचा असेल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही कर्णधारांनी. चला खिरवडे संघ थोडीशी घाई करा. आपल्याला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. त्याचा आपल्याला भुर्दंड पडला नाही पाहिजे याची काळजी घ्या आणि सामना लगेच सुरू करून घ्या. हां आणि चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. खिरवडे संघ अक्षय पाटील सांघिक पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत होता अक्षय पाटील. तर कुसाईवाडी संघाकडून ओपनिंग पेअर मयूर पानाळकर आणि हर्ष पवार.
चला पहिला चेंडू फायनलचा अक्षय पाटील टू मयूर पन्हाळकर आणि मयूर पन्हाळकरच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार. समालोचकाला गवसणी घालणारा बॉल येतोय सीमारेषा पार. बॉलची पूर्तता करायची आयोजक, बॉलची पूर्तता करायची, लगेच नवीन बॉल पाठवा. नवीन बॉल द्या आयोजक. ओके चला लगेच बॉल काढून ठेवा, कोणताही विलंब नाही व्हायला पाहिजे. हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा, त्याला ब्रश केलंय बॅटची आणि बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. आता मात्र कमबॅक केलंय कुठेतरी अक्षयनी. अक्षय एक मातब्बर खेळाडू आहे, स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन मध्ये त्याचं नाव आहे. मयूर पन्हाळकर पण तितकाच मातब्बर खेळाडू. अक्षय आणि मयूर याचा घमासान इथे याची डोळा पाहताना. चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा, त्याला खेळून काढलाय जैसे तसे. तिथं स्वतः कर्णधार येतील, तिथं थोडे फंबल मिस फिल्डिंग आणि त्या मिस फिल्डिंगचा फायदा. अजून एक धाव ऍड होतीये, धाव संख्या पोहोचली आहे 9 वरती. ओव्हर द विकेट हा बॉल थोडासा वाईड यॉर्कर पद्धतीचा आणि डॉट बॉलची सांगता. इट फॉर टॅट, जशाच तसे उत्तर. एक तेरी तो दुजी मेरी असं समीकरण चालू आहे सध्या मैदानामध्ये. एक अक्षय पाटीलची तर एक मयूर पन्हाळकरची. पुन्हा एकदा अक्षय पाटील, तर आता मयूर पन्हाळकर परत कमबॅक करेल का, पाहणं गरजेचं. अतिशय चांगलं षटक हाताळलंय, एक षटकार सोडल्यास चांगलं संत्रशुद्ध षटक हाताळलंय अक्षयनी. चेंडू स्लोअर पण पद्धतीचा फिरवलाय आणि आता मात्र शिकार केली आहे. पंचांची अपील, पंचांकडे अपील होती, मात्र अपीलीला कोणताही उत्तर दिलेलं नाहीये. चेंडू उडवलाय बॉलच्या खाली, फलंदाज छत्ररक्षक येईल का, आणि क्या बात है, क्या बात है. पासिंग कॅच इथे हॉली बॉल खेळताना मिळाला आणि पासिंग एकाने कॅच केला, मात्र कव्हरिंग चांगलं होतं आणि कॅच केलाय कंप्लीट. आणि अक्षयने केली आहे मयूर पन्हाळकर सारख्या मोठ्या बलाढ्य फलंदाजाची शिकार. आणि आता मयूर पन्हाळकरची जागा घेण्यासाठी चाललाय बाबू. फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्यात आणि मयूर पन्हाळकर सारख्या मोठ्या फलंदाजाला त्यांनी तंबूचा रस्ता दाखवला अक्षयनी. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून. न्यू बॅटर नेम बाबू. गोलंदाज मार्गवरती सांघिक पहिलं आणि वैयक्तिक, सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात बाळकृष्ण पाटील मामा. तर धावसंख्या बोर्डवरती लागलेली आहे 9. यॉर्कर पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय, तिथं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डायरेक्ट फेकी पाहिजे होती, मात्र ती डायरेक्ट फेकी आली नाही आणि त्याचाच फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी आणि धावसंख्या 2 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली 11 वरती. येणारे चेंडू असतील 5. कुसाळवाडी संघ कितीपर्यंत मजल मारतोय, किती धावसंख्या उभारतोय, येणारे सांगून जातील 5 चेंडू. बाळकृष्ण मामा येतात, चेंडू फुलटॉस पद्धतीचा लेग साइडला खेळून काढला, तिथे एसके फील्ड करतोय आणि फेकी करतोय आणि फेकी अचूक आणि इथे मात्र होतंय. काय घडतंय, या 2 धावा ऍड होतील स्कोरबोर्ड मध्ये. चांगली फेकीची गरज होती, मात्र फेकी तंत्र शुद्ध आली नाही, त्याच्यामुळे 2 धावा परत एकदा ऍड होतील कुसाळवाडी संघाच्या स्कोरबोर्ड मध्ये. अतिशय सुंदर असं षटक आणि
आणि सुंदर अशी बॅटिंग. टिट फॉर टॅट सामने चालू आहेत मैदानामध्ये. फायनलचा सामना एक गरम वातावरणामध्ये खेळला जातोय. हाफ ट्रॅकर आणि आता काय तिथे शॉट लेगला एसकेच्या माध्यमातून कुठेतरी फिल्डिंग चेंज केली आणि त्याचा फायदा झाला आणि हर्ष पवारला पाठवलं तंबूच्या रस्त्यामध्ये. मामानी पाठवलंय परत एकदा आणि आता हर्ष पवारची जागा घेण्यासाठी जातोय अतुल पन्हाळकर. संध्याकाळच्या सत्रामध्ये बॉल तितकासा ट्रॅव्हल होत नाही याचा विचार दोन्ही कर्णधारांनी केला असेल. किती धावसंख्या उभारावी लागेल, किती धावसंख्येवरती थांबावं लागेल हे दोन्ही कर्णधारांच्या मतदानामध्ये कॅल्क्युलेशन चालू असेल आणि तेच कॅल्क्युलेशन नुसार बाळकृष्ण मामा सध्या गोलंदाजी करत असताना 13 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत बोर्डवरती आणि येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 3 चेंडूमध्ये किती धावसंख्या चा पल्ला गाठतायत आणि हा चेंडू याला पूल केलाय मात्र फक्त डिक्लेअर मध्ये आणि या डिक्लेअरने धावसंख्या झाली आहे 14. अजूनही येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत इनिंग मधील. त्या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल की बाळकृष्ण मामा कोणती तरी जादू करून अजून एखादा फलंदाज बाद करतील. पानं तितकंच गरजेचं. आता उडवलाय मयूर अतुलनी आणि चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक तिथे जेल झालाय धरणीला दान आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय, तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालेला असफल ठरलाय आणि तिथे चेंडू यश थेट आला गोलंदाजाच्या हातामध्ये आणि फर्निचर केलं डिस्ट्रॉय आणि रनआउट कोण असेल याचा मात्र डिसिजन पेंडिंग. आणि अतुल झालाय आउट आणि अतुलची जागा घेण्यासाठी फलंदाजाचं नाव विवेक. अतुलची जागा घेण्यासाठी चाललाय विवेक. बाबू याचा शेवटचा चेंडू मामांचा बाळकृष्ण मामांचा शेवटचा चेंडू बाबूसाठी आणि हा उडवलाय आणि बॉल आलाय मंचावरती सीमारेषा पार षटकार आणि या षटकाराने धावसंख्या झाली ती 22 आणि 23 धावांचा आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरावं लागेल खिरवडे संघाला. बघूया काय घडतंय काय बिघडतंय येणाऱ्या पुढच्या 12 चेंडू मध्ये कोण असेल सिद्धेश्वर चषकाचा चॅम्पियन. येणारे 12 चेंडू सांगून जातील. चला सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. कोणत्याही संघावरती अन्याय नाही झाला पाहिजे. बॉलर मयूर तर स्ट्रायकर एंडला अक्षय पाटील 23 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरले तर नॉन स्ट्राईकला विक्रम. लेट्स प्ले. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता त्याला प्ले केलाय आणि बॉल चाललाय सर्कलच्या बाहेर मध्ये फील्ड होईल तिथे फक्त मिळेल सिंगल. अक्षयला माहिती आहे कॅल्क्युलेशन गेम कसा खेळायचा तर मयूरला माहिती आहे कुणाला कसं रोकायचं. एक तेरी तो दुजी मेरी असं समीकरण चालू आहे.
हा चेंडू हाफ ट्रॅकर होता, ऑफसाईडला खेळून काढायचा होता, मात्र तिथे कोणताही बॅटची संपर्क नाही आणि डॉट चेंडूची सांगता. डॉट चेंडूनी एक डॉट चेंडूनी खिरवडे संघाचा तापमानामध्ये वाढ होईल. तर कूल माइंड कुसाईवाडीला मात्र सुखात धक्का मिळेल. एका डॉट चेंडूनी, एका रननी, एका षटकार चौकारांनी. एकदा सामना एकदा सामना या पारड्यात, अजूनही सामना पारड्यामध्ये आहे. कधी सामना ह्या साईडला झुकेल तर कधी सामना त्या साईडला झुकेल. विक्रम आणि हा चेंडू बीमर पद्धतीचा घोषित केलाय पंचांनी आणि या बीमर वरती एक धाव म्हणजे या 2 धावा आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिटला स्ट्राईक वरती आलाय अक्षय. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट फ्री हिट फ्री हिट. तुम्ही फ्री हिट वरती फक्त रनआउट होऊ शकता, नॉट कॅच नॉट बोल्ट. मयूर पन्हाळकरचा हा चेंडू, इथे मात्र आता रनआउट धावा लागेल विक्रमला. मी तेच बोललो होतो, फ्री हिट वरती तुम्ही बोल्ड होऊ शकत नाही, तुम्ही एलबीडब्ल्यू नाही होऊ शकत, तुम्ही कॅच आउट नाही होऊ शकत, तुम्ही रनआउट मात्र 100% कन्फर्म होऊ शकता. आणि तिथे तेच घडलंय, विक्रमला केलंय रनआउट आणि फ्री हिटचा बॉल आलाय डॉट. म्हणजे आता 3 चेंडू आणि धावा फक्त खर्च केले 3, म्हणजे येणारे 9 चेंडू आणि अजूनही 20 धावांची गरज असेल. बॅटर नेम प्लीज. सुनील. उलटा पद्धतीचा चेंडू, इथे मात्र थोडीशी मिसफील्ड आणि तिथे अतुललाही फंबल झालाय आणि 2 धावेचा प्रयत्न चालवला आणि 2 धावा आरामामध्ये पूर्ण होतील आणि या 2 धावेंनी धावसंख्या पोहोचली आहे 5 वरती. येणारे चेंडू असतील 8 आणि धावा बनवायच्या असतील त्या 18. 8 चेंडू 18. अक्षय पाटील आहे तर सर्व सुरळीत आहे, अक्षय पाटील आहे तर सर्व शक्य आहे. खिरवडे संघाचा एक लकलकता चमचमता तारा अजून ग्राउंड मध्ये आहे आणि हा त्याच पद्धतीचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्न आता मात्र फसलाय आणि विकेटचं झालंय पतन. अक्षय पाटीलला पाठवलंय डगआउट मध्ये आणि मयूर पडळकरने केली अक्षय पाटीलची या विकेटची शिकार आणि त्याला पाठवलंय तम्मी मध्ये आणि अक्षय पाटीलची जागा घेण्यासाठी मैदानात येतोय तो शेखर. अतिशय दिवसभरामध्ये सुंदर खेळी राहिली अक्षयची, मात्र थोडंसं फायनलला कुठेतरी कमी पडलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी शेखर येतो. शेखरला थोडेसे मोठे फटके खेळावे लागतील. 7 चेंडू आणि येणाऱ्या 7 चेंडूवरती त्याला धावा बनवायच्या असतील त्या 18. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता, बॉल मध्ये वेग होता, प्रचंड 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 वेग होता आणि डॉट चेंडूची सांगता आणि या डॉट चेंडूनी षटकाची सुद्धा होईल समाप्ती आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये आणि येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज राहील. खिरवडे संघाला जर चॅम्पियन बनायचं असेल तर या 3 षटकार किंवा 18 धावा या बनवाव्या लागतील खिरवडे संघाला. हर्ष पवार आता बॉलिंग ट्रॅक वरती सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय आणि त्याचा सामना करेल तर सुनील. कॅल्क्युलेशन निघायला पाहिजे होतं. प्लेयर होते व प्रत्येक वेळी आपण व्यवस्थित लिहिलेले. पहिला चेंडू हर्ष पवारचा बॉडी लाईनला, तिथे बॉडीला ब्रश करून बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये आणि या 1-2नी कोणताही फरक कुसाईवाडी संघाला तरी पडणार नाही, मात्र टेन्शन वाढेल खिरवडे संघाचं. 5 चेंडू 17 धावा 17 धावा 5 चेंडू. चॅम्पियन कोण बनेल, कुसाईवाडी की खिरवडे, खिरवडे की कुसाईवाडी, आज कोणाचा. पुढचा चेंडू घेऊन हर्ष पवारला, हा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा डॉट चेंडू. आता येणारे 4 चेंडू आणि 17 धावा. हा
पुढचा चेंडू हर्ष पवारचा, चेंडू पुन्हा एकदा अपट्रॅक त्याला उडवलाय, तिथे फिल्डर जज करतोय, मात्र चेंडू पडलाय नो मॅन्स लँड मध्ये, तिथे फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा दोन्ही फलंदाजांनी घेतल्यात आणि या 2 धावेनी धाव संख्या पोहोचली आहे ती 8 वरती. आता 3 चेंडू 15. समीकरण थोडंसं अवघड. सामना मात्र कुसाईवाडीच्या पारड्यामध्ये जवळजवळ झुकलाय असं दिसतंय. हा चेंडू पुन्हा हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा डॉट चेंडू. 2 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा सन्मान दिलाय आणि स्ट्राईक वरती शेखरला आणलंय पहिल्यांदा. शेखरला गोड शेवट गोड करेल का, एखादा षटकार ठोकून संध्याकाळी स्टेटसला लावता येईल का, बघूया. हा शेवटचा चेंडू हर्ष पवारचा शेखरसाठी. बॅटची ब्रश करून लेग साइडला चेंडू चाललाय घनगळत आणि ते सिद्धेश्वर चषक पर्व दुसरेचा चॅम्पियन ठरलाय श्री 11 कुसाईवाडी. कुसाईवाडीसाठी इतकंच म्हणावं लागतं, खुदी को कर बुलंद इतना बंदा के खुद रजा पूछे बता तेरी अगली मर्जी क्या है, आणि त्यांना अगली मर्जी दिली आहे. चॅम्पियन बनवलंय, चॅम्पियन बनलाय श्री 11 कुसाईवाडी. चांगली मेहनत केली, दिवसभरामध्ये चांगला खेळ केला खिरवडे संघाने. अक्षय पाटील असू दे, बाळकृष्ण पाटील असू देत, स्वतः सुनील असू दे, शेखर असू दे, सर्वांनी चांगली मेहनत केली. थोडेसे फायनलला त्यांची मेहनत थोडीशी कुठेतरी कमी पडली, पण ठीक आहे, हार जीत होत असते. अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणायला हरकत नाही. चला लगेचच आपण बक्षीस वितरणाकडे जाणार आहोत. वैयक्तिक जिथे वैयक्तिक बक्षीस